दुष्काळात फुललेली जिद्द. एका बळीराजाची कहाणी. विदर्भ मातीचा लाल रंग आता भेसूर दिसत होता. हिरवीगार शेतं धुरळ्याने माखली होती आणि आभाळात पावसाचा पत्ताही नव्हता. कित्येक वर्षांच्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या आशा मारून टाकल्या होत्या. गावं ओस पडायला लागली होती. घरात चुली विझल्या होत्या आणि डोळ्यात फक्त निराशा आणि भीती दाटली होती. अशा परिस्थितीत शंकर नावाचा एक शेतकरी आपल्या मोडक्या तोडक्या झोपडीत बसून फाटलेल्या आभाळाकडे डोळे लावून होता. शंकरचं कुटुंब पिढ्यानपिढ्या शेती करत आलं होतं. त्याला आठवत होतं, लहानपणी त्याच्या आजोबांनी त्याला मातीची महती सांगितली होती. बेटा, ही माती आपली आई आहे. ती आपल्याला जन्म देते, जगवते आणि शेवटी आपल्यातच सामावून घेते. त्यांचे शब्द आजही त्याच्या कानात घुमत होते. पण आज तीच माती त्याच्या मुलाबाळांना 2 वेळचं जेवण देऊ शकत नव्हती. दुष्काळाच्या पहिल्या लाटेत शंकरने आपल्या बैलांची जोडी गमावली. दुसऱ्या लाटेत घरातलं थोडंफार सोनंनाणं विकावं लागलं. आता तर घरात काहीच उरलं नव्हतं. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही आणि डोक्यावर आधारासाठी छप्परही मोडकळीला आलं होतं. गावातील अनेक शेतकरी शहराकडे कामाच्या शोधात निघून गेले होते. काहींनी तर या संकटापुढे हार मानून आपलं जीवन संपवलं होतं. शंकरच्या मनातही अनेकदा नकारात्मक विचार येत होते. आता काय करायचं, कसं जगायचं? पण जेव्हा तो आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या भुकेलेल्या चेहऱ्यांकडे बघायचा तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच जिद्द पेटून उठायची. त्याला हार मानायची नव्हती. त्याला आपल्या मुलांना आणि इतर शेतकऱ्यांना दाखवून द्यायचं होतं की संकटा कितीही मोठे असले तरी माणसाची जिद्द त्याच्याहून मोठी असू शकते. एक दिवस शंकर आपल्या शेतात फिरत होता. भेगाळलेली जमीन आणि सुकलेली झाडं बघून त्याचं मन आणखीनच उदास झालं. पण त्याचवेळी त्याची नजर एका ठिकाणी रेंगाळणाऱ्या एका लहान रोपावर पडली. ते रोप अर्धवट जळालेलं होतं, पण तरीही ते मातीतून डोके वर काढण्याचा प्रयत्न करत होतं. त्या लहान रोपात शंकरला स्वतःची जिद्द दिसली. त्याला वाटलं, जर हे लहान रोप मरणाला हरवून नवं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे तर मी का हार मानू? त्या क्षणापासून शंकरच्या मनात एक नवी उमेद जागृत झाली. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. पाणी नसेल तर काय झालं? मातीत अजूनही ओलावा असेल. मी खोलवर खणून बघतो. दुसऱ्या दिवसापासून शंकर कामाला लागला. त्याच्याकडे बैल नव्हते, त्यामुळे त्याने स्वतःच फावडं आणि टिकाव उचलला. तो दिवसभर शेतात खणत राहिला. त्याचे हात दुखत होते, पायांना फोड आले होते, पण त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, मला पाणी शोधायचं आहे. गावातील लोक त्याला वेडा म्हणत होते. अरे शंकर, काय करतोयस? या मातीत आता काही उरलेलं नाही. उगाच स्वतःला त्रास देऊ नकोस, असे सल्ले त्याला मिळत होते. पण शंकरने कोणाचंही ऐकलं नाही. त्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस त्याच्या अथक प्रयत्नांना यश आलं. एका ठिकाणी त्याला मातीतील ओलावा जाणवला. त्याने आणखी खोलवर खणलं आणि त्याला एक छोटासा पाण्याचा झरा सापडला. तो आनंदाने ओरडला. त्याची पत्नी आणि मुलं धावत त्याच्याजवळ आले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. शंकरने त्या झऱ्याचं पाणी जपून वापरण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या शेतातील थोड्या भागावर भाजीपाला आणि फळझाडं लावली. त्याला माहीत होतं की हे पाणी सगळ्या शेतासाठी पुरेसं नाही, पण त्याने सुरुवात केली होती. त्याची मेहनत आणि जिद्द बघून गावातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. काही तरुण त्याच्या मदतीला आले. त्यांनी एकत्र मिळून त्या झऱ्याला थोडं मोठं केलं आणि पावसाळ्यासाठी पाणी साठवण्याची व्यवस्था केली. शंकरने फक्त स्वतःच्या शेताचा विचार केला नाही, त्याने गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एकत्र आणलं. दुष्काळाचा सामना कसा करायचा, पाण्याची बचत कशी करायची आणि कमी पाण्यात कोणती पिकं घेता येतील याबद्दल त्याने मार्गदर्शन केलं. त्याने स्वतःच्या अनुभवावरून अनेक नवीन गोष्टी शिकल्या होत्या. त्या तो इतरांना शिकवत होता. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. शंकरच्या शेतात हिरवळ दिसू लागली. इतर शेतकऱ्यांनीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या शेतीत बदल केले. त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कमी पाण्यात येणारी पिकं घेतली. पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. एकमेकांना मदत करण्याची भावना त्यांच्यात वाढली. दुष्काळ अजून पूर्णपणे संपला नव्हता, पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची निराशा आता कमी झाली होती. त्यांच्या डोळ्यात एक नवी आशा चमकत होती. ती आशा होती जिद्दीची, संघर्षाची आणि एकत्र येऊन संकटावर मात करण्याची. शंकर आता फक्त एका गावाचा आदर्श नव्हता राहिला, तर तो त्या सगळ्या बळीराजांसाठी प्रेरणास्रोत बनला होता, जे दुष्काळाच्या आणि संकटाच्या खाईत लोटले गेले होते. त्याची कहाणी दूरदूरपर्यंत पोहोचली. अनेक वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी त्याच्या जिद्दीची दखल घेतली. त्याला अनेक पुरस्कार मिळाले, पण शंकरने कधीही गर्व केला नाही. तो नेहमी म्हणायचा, मी काही वेगळं काम केलं नाही, फक्त आपल्या मातीवर विश्वास ठेवला आणि हार मानली नाही. शंकरने जगातील प्रत्येक शेतकऱ्याला एक महत्त्वाचा धडा शिकवला होता. तो धडा होता जिद्दीचा, संघर्षाचा आणि एकजुटीचा. त्याने दाखवून दिलं होतं की परिस्थिती कितीही बिकट असली तरी जर मनात जिद्द असेल आणि एकमेकांची साथ असेल तर कोणतंही संकट माणसाला हरवू शकत नाही. बळीराजा हा नेहमीच लढणारा असतो आणि तो आपल्या मातीसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील. शंकरची कहाणी ही त्या लढवया बळीराजाच्या जिद्दीची आणि कधीही न हार मानणाऱ्या वृत्तीची एक हृदयस्पर्शी साक्ष आहे.